हेच गिफ्ट तुझ्याकडून मला हवंय. असा बघतोस काय? तू मला शब्द दिलायस, काही बोलू नकोस. तुझ्या बायकोनं माझ्या मुलीच्या सुखात माती कालवण्याचा प्रयत्न केला. मी तिला शिक्षा करणार. रेवती, तू हिच्या थोबाडीत मार. आई, काय बोलतेस आई? तुला कळतंय का? तू मला कबूल केलंस आणि आता कुणी मध्ये पडायचं नाही. रेवती उठ. तू हिच्या कानाखाली मारतेस की मी तुझ्या कानाखाली मारू? तुला कळतंय का आई तू काय बोलतीस ते? अनु तिची नात्याने मोठी बहिणी आहे. नात्याने, वयाने, मानाने तिच्यापेक्षा मोठी आहे. हो, मोठी आहे, पण मोठेपणाचा काय मान ठेवला हिनं? माझ्या मुलीच्या सुकार उठली आहे. काय बिघडवलं होतं का माझ्या रेवतीनं तुझं? कशासाठी हवे होते तुला 10 लाख? त्या कौतुकपणे जाऊन भीक मागितलीस. आई, अहो मी त्याच्याकडे पैसे. आई, आई, एक शब्द बोलू नकोस. आज तू आमच्या घराण्याची अब्रू वेचीला टांगलीस. लाज नाही वाटत वर तोंड करून बोलतेस तू? अगं, होणाऱ्या जावयाकडे हात पसरताना माझी किंवा अवीची जरा सुद्धा भीती वाटली नाही तुला? उद्या त्याचं लग्न झालं हिच्या बरोबर तर आयुष्यभर ऐकवून घ्यावं लागेल याचा सुद्धा विचार आला नाही तुझ्या मनात? ते काही नाही. रेवती, तू हिच्या कानाखाली मार. रेवती, तू तिच्या कानाखाली मारतेस की मी तुझ्यावर हात उचलू? रेवती, नाही रेवती, नाही.